गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी वेळ झाली आहे 7:45 आणि मी निघाली आहे शूटला. येस, तर आज झी मराठीवरच्या कमळी या सिरियलच्या शूटसाठी मी निघाले होते. तर इथे सेंट्रल लाईनवरून ठाण्याची ट्रेन पकडली आणि मी निघाले. तर ही खूप क्यूट अशी छोटीशी बॅग मी घेतली होती स्पेशली शूटला जाण्या येण्यासाठी. आणि इथे देवीची आरती चालू होती स्टेशनला, कारण आज दसऱ्याचा दिवस होता. आय नो व्लॉग अपलोड करायला जरा उशीरच झालाय. एनिवे, तर हा असा काहीसा कमळीचा सेट होता. इथे येऊन बघितलं तर ना सेटअपवाले ना प्रोडक्शनवाले कोणीच नाही. मला वाटलं सगळे कॉलेजच्या सेटवर गेले की काय, पण नाही. मेकअप दादा आणि कॉस्ट्युम दीदी इथेच होत्या. त्यांनी सांगितलं फटाफट काय कॉस्ट्युम आहे आणि फटाफट मग मेकअप पण आवरला आणि एकदम स्टाईलमध्ये ट्रान्झिशन मारून पटकन केलं माझे कॉस्ट्युम चेंज. तर आज हा पूर्णसा ब्लॅक आउटफिट होता माझा. इवन माझ्या फ्रेंड्स ज्या दोघींजणी होत्या त्यांचा सुद्धा, कारण आम्ही बनलो होतो गुंडी, त्यामुळे पूर्ण ब्लॅक ब्लॅक होतो. तर कॉलेजच्या सेटवर जाण्यासाठी ही अशी आम्हाला गाडी घ्यायला आली. इथे उतरलो आणि क्लायमेट बघा किती सुंदर आहे, सारखं बघत राहावं असं वाटत होतं. तर इथे दसऱ्यानिमित्त पूजा वगैरे झाली आणि नाश्ता वगैरे केला आणि बराच वेळ इथेच बसून राहिलो. ऑलमोस्ट 12 वाजायला आले होते तरी आम्ही इथेच होतो. वैतागलो. शेवटी आम्हाला सीनसाठी बाहेर बोलवलं गेलं आणि आम्ही बाहेर गेलो. तर इथे स्टेअरकेसवर बसूनच आम्हाला एकीला किडनॅप करायचं होतं असा सीन होता. आमचा सीन झाला, इथे दुसऱ्यांचा क्लोजअप वगैरे झाला आणि ब्रेक झाला. तर आज जेवायला बघा श्रीखंड वगैरे होतं, कारण दसरा होता. जेवलो आणि पूर्ण वेळ इथेच बसून होतो. संध्याकाळचे 6-7 झाले तरी इथेच बसून होतो कॅन्टीनमध्ये. बाहेर पाऊस पडत होता, छत्री नव्हती आणली तरी आम्हाला जायला सांगितलं नव्हतं. मग शेवटी इथे आशा शेलार मॅम आहेत, त्यांच्यासोबत बसून जरा वेळ कॅरम खेळलो आणि संध्याकाळच्या नाश्त्याची वेळ झाली फायनली. तर इथे नाश्ता केला. तसं बघितलं तर दुपारी 2ला जेवल्यानंतरच आमचं पॅकअप झालं असं म्हणायला हरकत नव्हती, पण सोडलंच नाही, आम्हाला पूर्ण वेळ बसवून ठेवलं. असो, पॅकअप झाल्या झाल्या पटकन ऑटो पकडली आणि घरी जायला निघालो. तर असा होता आजचा दिवस.